सासूबाई, काय ग काय? मला आजच्याच माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे. नाही, मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा. असं काय झालं? तुमची ती लाडकी सून आहे ना, लहान सून, ती मला हा वाटीन चमचाने घेऊ देत आहे, तर ती मला ह्या घरातला ह्या प्रॉपर्टीतला हिस्सा काय देईल? म्हणून मला आजच्या आज माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे. हिची ना रोजचीच कटकट आहे. हं? रोज मग त्याला कोण रडे? त्याच्यात ना माणुसकी म्हणून राहिलीच नाही आहे शिल्लक काहीच. सासूबाई, तुम्ही माणुसकीचं बोलू नका बरं. माणुसकी माझ्यातही आहे, पण ती इतकी बारीक कुठून कुठून भरलेली आहे की ती दिसत नाहीये. संस्कार तर त्याच्यापेक्षा नाहीये. संस्कारही आहे, तेही एवढे दाबून दाबून भरले आहे की ते जास्तच दाबले गेले. नो 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 नो. सासूबाई, चला जेवायला. मला भूक नाही आहे. अरे चला ना, मी ताट वाढलं ना, जेवण करून घ्या. जेवायचं नाही, भूक नाही आहे. अरे आई, मग रात्री तुम्हाला भूक लागते बरं, चला पटकन थोडंसं जेवून घ्या. नाही म्हटलं ना, मला नाही लागत भूक. पहा बरं, मी रात्री वाढून नाही देणार बरं तुम्हाला. मला नाही लागत भूक. जा. चला बाई, रात्रीचे 2 वाजले, झोप काही येत नाही, खूप भूक लागली. नाही, जरासं जेवायलाच पाहिजे. बरं, मी पाहते बरं, थोडंसं काही असेल तर जेवून घेते, मग झोप तरी लागल. काही आहे का ते पाहते. मला भूक लागली. काहीच नाही आहे. जाऊ दे, आता 1 ग्लासभर पाणी पिते आणि झोपते मग. अगं बाई, अगं बाई, माझी सून किती चांगली आहे ग. तिला माहित असते की आईला भूक लागते, म्हणून तिनं बघ मला ताट वाढून ठेवलं. बरं, बघाय लागली ना तुम्हाला रात्रीची भूक. मला माहित होतं ना, म्हणून मी आधीच ताट काढून ठेवलं. ही काय भाजी आहे? नाही याच्यात तिखट ना मीठ, असा स्वयंपाक आहे हा? हे काय झालं गं? अरे आई, मी काय सांगू तुम्हाला, मी ना आज इतकी खुश आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आई, अरे म्हणजे बाई, मला एवढा आनंद झाला आज, मी सांगू शकत नाही तुम्हाला. अरे आई, आज ना मला टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटते, बिलकुल असं मनावरचं दडपण निघाल्यासारखं वाटते मला. हे बावळट, काय झालं सांगतं खरी? काय भाव खाऊन राहिला एवढा? अरे कहना क्या चाहते हो? कसं आहे, मी तुम्हाला सांगते. सांग. तुम्हाला माहित आहे का, मी आज बाजारात गेली होती. हा. आणि बाजारात गेल्यानंतर मी काय केलं, पूर्ण आठवड्याच्या भाज्या घेऊन आली. वांगे, टमाटे, पालक, मेथी, सगळं सगळं. आणि मी पूर्ण आठवड्याच्या भाज्यांची लिस्ट पण बनवून टाकली की आज वांगे करायचे, उद्या कोबी करायची, परवा शेपू करायची, त्याच्यानंतर कारले करायचे. म्हणजे कोणाला विचारायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. त्याच्यामुळे मला एवढं टेन्शन फ्री. काय ते भाज्याची टेन्शन, आज काय करू, उद्या काय करू, संध्या काय करू. आता मला एवढं छान वाटते नाही की मी अशी टेन्शन फ्री झालेली आहे पूर्ण. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने आई ना, मी शानदार हुशार. विचार रखते हैं जी. खूपच सुंदर आहे, खूप हुशार आहे माझी सून. बावळट कुठची मूर्ख. तिचाही टाइमपास करते आणि आपलाही टाइमपास करते. हट. तुम्हाला तर माझं काही कौतुकच नाही आहे. केव्हाही काही चांगलं केलं की तुम्ही वाईटच म्हणता. तुला काही कामं नाही तर काय? आम्हालाही कामं नाही आहेत का काही? काही वेळासारखं बडबड करत बसते. मी ना आता आठवड्याभराचा स्वयंपाकही करणार नाही, भाजी करणार नाही. तुम्हाला जे करायचं ना ते करा. नो 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 नो. हॅलो. हॅलो. हा, बोल ना ग, काय म्हणते? अगं मी म्हणते, चलते का पिक्चर पाहायला? काही पण काय है, मी नाही येत. अगं खूप छान पिक्चर लागलेला आहे, चल ना. अगं तुला माहित आहे ना, मला निघता येते का बाहेर? माझ्या सासूबाई जाऊ देतात का मला? लावला आयडिया काहीतरी, बोल काहीतरी. नाही गो बाई, नाही बाई, मी नाही येत. जा तू. नाही का, चल चल चल. बरं, बघते बाई, मी विचारून काहीतरी करते, मग बघते, सांगते तुला. बरं बरं, कधी सांगते? मी आता सांगते तुला, थोड्या वेळात करते मी तुला कॉल. बघते, येते मी. हा, ठीक आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे.
A few moments later. सासूबाई, काय ग? एक विचारू का तुम्हाला? विचार ना. माझ्या मैत्रिणी मला विचारतात आहे की भजनाला चालते का म्हणून. भजनाला? अगं चांगलं आहे ना, मग ते जाऊन ये, देवाचं काम आहे, जाऊन ये भजनाला. पण कधी जाणार आहे ग? आई आज संध्याकाळी जायचंय भजनाला, जाऊ का मी? हो बरं बरं, जा. चांगल्या कामाला कशाला तुला थोडं मना करते आहे, जाऊन ये. हा, मी स्वयंपाक वगैरे करून ठेवी ना. जाऊ. बरं बरं आई, मी जाते हा भजनाला. हा, जाऊन ये. का ग, कुठे चालली तू? अरे आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला संध्याकाळी भजनाला जायचंय म्हणून. बाई ग, मग अशी डिझायनर साडी घालून? अरे आई, आमची ना यावेळेस थीम आहे म्हणून मी ही डिझायनर साडी घालून चालले. बाई ग, भजनाच्या साड्यांची पण थीम असते का? मला नव्हतं माहित बाई. अरे आई, आम्ही यावेळेस ठेवली म्हणून मी चाललेली आहे. राहू दे का मग, जाऊ नये का? बरं जा. नाही राहू दे, मी सांगून देते की मी येत नाही नाही म्हणून. नाही, जा. चांगल्या कामाला काय तुला मना करणार आहे, जा. बरं, येऊ मग मी. हो, ये. ए, एक मिनिट थांब. आता पकडल्या गेली वाटते मी. काय म्हणते सासूबाई? अगं, तू भजनाला चालली आणि ते खंजीर टाळ तर घेतली नाही. अरे आई, पहा मी तुम्हाला सांगायचंच विसरली. हा. टाळ आणि खंजीर ना माझ्या मैत्रिणी घेणार आहे यावेळेस. येऊ मग मी. ए, एक मिनिट इकडे. आता तर नक्कीच मला जायला नाही मिळेल. माझी चोरी सासूबाईंनी पकडली. काय म्हणता सासूबाई? हे घे आरतीचं पुस्तक, का हे मैत्रिणीच आणणार आहे. अरे मी सांगायचंच विसरली, नाही हे मला न्यायचं आहे ना. बरोबर, थँक्यू आई. येऊ मग मी. हो, ये. अगं, कसं झालं भजन? अरे आई, भजन इतकं छान झालं ना की तुम्हाला काय सांगू. हो का? हिरो कोण होता का त्याच्या? आई, त्यात ना अक्षय कुमार होता. आणि हिरोईन कोण होती? हिरोईन काय झालं होते? आई सॉरी, मी तुमच्याशी खोटी बोलली. जाऊ दे ग, ये इकडे. चालायचंच मागं. मी पण माझ्या सासूला फोटो बोलून आणि पिक्चरला जायची मैत्रिणी सोबत. हो का? हो, कधी कधी बोलावं लागते असं फोटो. पण आता तू बोलायचं नाही बरं याच्या पुढं. माझ्याशी खरं खरं बोलायचं. हा, हो आई, मी कधीच खोटं नाही बोल. आई, तुम्ही किती चांगला आहे ना. पण मला एक सांगा आई, हा. तुम्हाला कसं माहित मी पिक्चरला गेली होती म्हणून? अगं, तू फोनवर मैत्रिणीशी बोलत होती की नाही, तेव्हा मी ऐकलं ते. हो का? हो. मग तुम्ही तरी मला का बरं पिक्चरला जाऊ दिला मग? अगं, असं असते ते. मी त्याच्यातून गेलेली आहे ना. सास भी कभी बहू थी, माहिती आहे का तुला? करत जा एन्जॉय. हा, पण नेहमी नाही बरं का? नाही, हा, नक्की नाही, हा. नेहमी बस नाही आता हे करणार. शेवटचं, आता नेहमी तेजस्वी नाही लोग करायचं. हैं हमारे पास, थँक्यू आई. कितने शानदार विचार रखते हैं